तुम्हाला हे माहीत आहे का की तुम्ही रस्त्याने जाताय, कार चालवताय किंवा टू व्हीलर चालवताय. चालवत असताना काहीतरी तुमच्याकडनं चूक होते किंवा एखादा ट्रॅफिक पोलीस तुम्हाला अडवतोय. मग त्याची काय कर्तव्ये आहेत? त्यांनी काय केलं पाहिजे आणि काय टाळलं पाहिजे? तुम्हाला याबद्दल माहिती आहे का? नाही ना? मग पूर्ण ऐका. कुठलाही ट्रॅफिक पोलीस तुमची गाडी तुम्ही चालवत असताना तुम्हाला जर त्याने अडवलं, बाजूला घेतलं, तर तो तुमच्या गाडीची चावी काढू शकतो का? तर नाही. त्याला तो अधिकारच नाही आहे. ट्रॅफिक पोलिसाने तुमच्या गाडीची चावी काढली, असं कधी झालं आहे का? असं झालं असेल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. कारण मोटर व्हेइकल ॲक्ट यानुसार कोणत्याही ट्रॅफिक पोलिसला तुमच्या गाडीची चावी बळजबरीने तुमच्याकडनं काढून घेण्याचा अजिबातही अधिकार नाही. तो तुमच्या गाडीची चावीच काय, पण तो तुमच्या गाडीची हवा देखील काढू शकत नाही. तसंच त्यांनी केलं काय पाहिजे, तर तुमच्या जी कागदपत्रं आहेत, जी आवश्यक आहेत, ते तो नक्की तपासू शकतो आणि तुम्ही चुकला असाल तर तुम्हाला दंड करू शकतो. परंतु या व्यतिरिक्त त्यांनी तुमची चावी काढून घेतली आहे, तुमच्या गाडीची हवा काढून घेतलेली आहे, तर ह्यासाठी तुम्ही त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करू शकता. आणि त्यामुळेच पुढच्या वेळेला जर त्यांनी तुमच्या गाडीची चावी काढून घेतली, तर अगदी शांतपणे त्याला या कायद्याची आठवण करून द्या की मोटर व्हेइकल ॲक्टनुसार ते असं काही करू शकत नाहीत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आणखीन तुम्हाला काय वाटतं किंवा तुमच्या काही प्रश्नांची उत्तरं असतील, मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमच्या बाबतीत असं घडलं आहे का, हे सुद्धा मला सांगा. धन्यवाद.